टीम इंडियाच्या T20 कॅप्टन्सी भोवती सध्या जे वारे वाहत आहेत ती फक्त एका बदलाची चर्चा नाहीये, तर भारतीय क्रिकेटच्या पुढच्या 3-4 वर्षांच्या दिशेचा ब्लूप्रिंट ठरवणारा पॉइंट आहे. एका बाजूला आहे सूर्यकुमार यादव, ज्याने 2026 T20 वर्ल्ड कप जिंकून भारताला सर्वोच्च स्थानावर नेलं, आणि दुसऱ्या बाजूला जोरात पुढे येते श्रेयस अय्यर याचे नाव, जो कॅप्टन म्हणून IPL मध्ये सातत्याने स्वतःला सिद्ध करत आलाय. पण इथे भावनांपेक्षा लॉजिक जास्त महत्त्वाचं आहे, कारण क्रिकेटमध्ये तुम्ही काय केलं होतं ह्यापेक्षा तुम्ही आता काय करताय यावरच डिसिजन घेतले जातात. त्यामुळे प्रश्न सरळ आहे की वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या कॅप्टनची खुर्ची एवढ्या पटकन का डगमगते? श्रेयस अय्यरच का पुढचा कॅप्टन मानला जातोय, आणि श्रेयस अय्यर भारताचा कॅप्टन म्हणून का योग्य आहे, याच प्रश्नाचं उत्तर शोधूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. सगळ्यात आधी सूर्यकुमार यादवचा विचार केला तर त्याचं कॅप्टन म्हणून योगदान इतिहासात लिहिलं जाईल यात शंकाच नाही. त्याच्या कॅप्टन्सीखाली भारताने T20 वर्ल्ड कप जिंकला, आणि तेही पूर्णपणे अटॅकिंग निडर क्रिकेट खेळत. सूर्या फक्त कॅप्टन नव्हता, तो त्या टीमचा मूड सेट करणारा प्लेअर होता. 360 डिग्री बॅटिंग, अनप्रेडिक्टेबल शॉट्स आणि कोणत्याही बॉलरला प्रेशरमध्ये टाकण्याची आणि योग्य वेळी शांततेत निर्णय घेण्याची क्षमता, या सगळ्यांमुळे तो टीमचा एक्स फॅक्टर होता. पण वर्ल्ड कप नंतरचं चित्र पूर्णपणे वेगळं दिसायला लागलं. IPL मध्ये त्याचा फॉर्म सातत्याने खाली येऊ लागला. मोठ्या मॅच मध्ये इम्पॅक्ट कमी झाला. वर्ल्ड कप दरम्यान आणि अगदी त्याच्या आधी सूर्या कॅप्टन म्हणून जरी चांगलं करत असला तरी बॅट्समन म्हणून तो खूप काळापासून अपयशी ठरतोय. जे पॅरामीटर स्वतःच्याच परफॉर्मन्सने सेट केले त्याला खरं उतरायला त्यावरच त्यालाच कष्ट पडत आहे. क्रिकेटमध्ये हेच खूप क्रूर असतं. कालचा हिरो आज प्रश्नचिन्हाखाली येतो, आणि जेव्हा कॅप्टनच फॉर्म मध्ये नसतो तेव्हा त्याचे निर्णय, त्याचे बॉडी लँग्वेज आणि टीमवरचा कंट्रोल सगळ्यावरच परिणाम होतो. हेच निवड समिती आणि कोचिंग स्टाफला आता दिसायला लागलंय. वर्ल्ड कपमध्येही बॅट्समन म्हणून सूर्याचं योगदान विशेष काही नव्हतं, आणि आता मुंबई इंडियन्ससाठी सुद्धा सूर्या विशेष परफॉर्म करत नाहीये. याच ठिकाणी श्रेयस अय्यरची एंट्री खूप स्ट्रॉंग होते, कारण अय्यरचं कॅप्टन म्हणून आणि बॅट्समन म्हणून मागच्या काही वर्षात जे प्रोफाईल तयार झाले ते खूप सॉलिड आहे. दिल्ली कॅपिटल्समध्ये 2018ला त्याच्याकडे कॅप्टन्सी आली, आणि काही वर्षातच त्याने या टीमला 2020 मध्ये फायनलपर्यंत नेलं. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्समध्ये जाऊन 2024 मध्ये ट्रॉफी जिंकणं हे एक मोठं स्टेटमेंट होतं. आणि सध्या पंजाब किंग्स सोबत तो जे करून दाखवतोय ते खरंच मॅजिकल आहे. कारण पंजाब सारख्या अनस्टेबल टीमला एक ओळख देणं, त्यांना फायनल रेसमध्ये आणणं आणि मागची 2 वर्ष सतत टॉपवर ठेवणं, ही गोष्ट फक्त चांगल्या लीडरलाच करता येते. म्हणजेच अय्यर फक्त मॅच जिंकत नाहीये, तो टीम बिल्ड करतोय. अय्यरच्या कॅप्टन्सीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याची शांतता आणि स्पष्टता. तो इमोशनल होऊन निर्णय घेत नाही, तो सिच्युएशन बघतो आणि त्यानुसार चालतो. T20 सारख्या फॉर्मॅटमध्ये जिथे प्रत्येक ओव्हर गेम बदलू शकते तिथे असा कॅप्टन खूप महत्त्वाचा ठरतो. त्याचं फील्ड सेटिंग, बॉलरचा वापर आणि प्रेशर हँडल करण्याची पद्धत हे सगळं खूप कॅल्क्युलेटेड आहे. शिवाय त्याने स्वतःच्या बॅटिंगमध्येही मोठा बदल केला आहे. मिडल ऑर्डरमध्ये तो अँकरची भूमिका निभावतो, ज्यामुळे बाकीचे प्लेयर्स फ्री होऊन खेळू शकतात, पण सोबतच तो अटॅकसुद्धा करतो. टीम इंडियासाठी हा रोल खूप महत्त्वाचा आहे, कारण सध्या टीममध्ये स्टेबिलिटी देणारे प्लेयर्स कमी आहेत. शिवाय टीम इंडियासाठी वन डेमध्ये सुद्धा श्रेयसने वर्ल्ड कपमध्ये आणि नंतरही चांगली कामगिरी केली आहे. आता सगळ्यात मोठा प्रश्न की सूर्यकुमार यादवला बाजूला करण्याचा विचार का होतोय? तर टीम मॅनेजमेंट सध्या फक्त वर्तमान काळावर निर्णय घेत नाहीये, ते पुढच्या 2028च्या T20 वर्ल्ड कपसाठी टीम तयार करतात. त्यांना असा कॅप्टन हवा आहे जो पुढची काही वर्ष टीमला स्टेबल ठेवेल, यंग प्लेयर्सना ग्रूम करेल आणि सातत्याने परफॉर्मन्स देईल. सूर्यकुमार यादवचा गेम अजूनही मॅच विनिंग आहे, पण त्याच्या फॉर्ममधली अनिश्चितता आणि कॅप्टन म्हणून सातत्य यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. दुसरीकडे अय्यर सध्या पीक फेजमध्ये आहे. फॉर्म, फिटनेस आणि लिडरशिप या तिन्ही बाबतीत. यात आणखी एक स्ट्रॅटेजिक अँगल आहे, टीम बॅलन्स. जर अय्यर कॅप्टन झाला तर तो मिडल ऑर्डरमध्ये स्थिरता देईल, त्यामुळे बाकीचे अग्रेसिव्ह बॅट्समन अजून मोकळेपणाने खेळू शकतील. आणि जर सूर्यकुमार यादववरून कॅप्टन्सीचा भार कमी झाला तर कदाचित तो पुन्हा त्याच्या नैसर्गिक फ्री फ्लोईंग गेममध्ये परत येऊ शकतो. म्हणजेच हा बदल कॅप्टन बदल नसून टीम स्ट्रक्चर रिसेट असू शकतो. हा एक लॉंग टर्म प्लॅन असू शकतो, ज्यामध्ये प्रत्येक प्लेअरला त्याच्या बेस्ट रोलमध्ये वापरायचा प्लॅन आहे. पण हे सगळं जितकं परफेक्ट वाटतंय तितकंच रिस्की सुद्धा आहे, कारण अय्यरने 2023 नंतर एकही इंटरनॅशनल T20 खेळलेला नाहीये. अशा परिस्थितीत त्याला सरळ टीममध्ये कॅप्टन म्हणून आणणं हा खूप मोठा गॅम्बल ठरू शकतो. इंटरनॅशनल लेवलवर प्रेशर, टीम डायनॅमिक्स आणि अपेक्षा हे सगळं वेगळ्या लेवलचं असतं. त्यामुळेच निवड समिती अजूनही थांबवून बघते. IPLचा परफॉर्मन्स, प्लेअरचा फॉर्म आणि टीमची गरज या सगळ्यावर आधारित फायनल डिसिजन घेतला जाईल. कॅप्टन खरंच बदलणार आहे का यावर सध्या फक्त चर्चा सुरू आहेत, काही कन्फर्म नाही आहे. IPL नंतर BCCI यावर डिसिजन फायनल करेल. आता प्रश्न तुमच्यासाठी आहे, टीम इंडियाचा पुढचा T20 कॅप्टन कोण असायला हवा? सूर्यकुमार यादव की श्रेयस अय्यर? आणि हा बदल खरंच टीमसाठी योग्य आहे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा लगाव बत्ती.